नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात सातत्याने आपण अंदाज देत असतो आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे आपल्या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी एक व्हिडिओ सादर करण्याचा प्रयत्न करतो। आपली शेती माझी प्रयोगशाळाचा एक व्हिडिओ आपण प्रत्येक दिवशी सकाळी आता सध्या प्रसिद्ध करतो। 2 टाइम आपला हा व्हिडिओ असतो, परंतु आपण मध्यंतरी तब्येत ठीक नसल्यापासून आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेत असल्यामुळे आपण 1 टाइमचा व्हिडिओ बंद केलेला आहे। पावसाचे सीझन जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण 2 टाइम व्हिडिओ देऊ, पण सध्या तरी आपल्याला 1 टाइमच व्हिडिओ देणं शक्य होणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारीमध्ये बरेच मॉडेल जे दीर्घावधीचा अंदाज देतात, म्हणजे थोडक्यामध्ये पुढील 6 महिन्याचा, 3 महिन्याचा, 4 महिन्याचा अंदाज देणारे जे मॉडेल आहेत, या मॉडेलमध्ये जानेवारी महिन्यात पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि ज्या मॉडेलच्या आधारे आम्ही पुढील मान्सूनचा अंदाज सांगत असतो ते मॉडेल देखील आपल्याला जानेवारीमध्ये थोडं पावसाळी वातावरण राहील अशा प्रकारचा अंदाज दाखवत आहे। त्यांनी तसं डिसेंबरमध्येही थोडंफार पावसाचं वातावरण राहील असा अंदाज दिला होता, परंतु अगदी सुरुवातीला आपण अनुभवला आणि नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण तयार झालं नाही। आता आपण GFS किंवा स्कायमेट यांचे जे 15-15 दिवसाचे अंदाज आपल्याला दिसतात, यामध्ये देखील आपल्याला पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। परंतु आपला विश्वास जो आहे तो ECMWF मॉडेलवर आहे आणि ECMWF मॉडेलमध्ये मात्र अजून जानेवारीमध्ये पाऊस होईल असा अंदाज दिला जात नाही आहे, कारण आतापर्यंत जरी 2 तारखेपर्यंत हे मॉडेल पोहोचलेलं आहे, कारण या मॉडेलमध्ये केवळ पुढील 10 दिवसाचा अंदाज दिला जातो आणि आपण बघतो की उद्या आणखी आपल्याला क्लिअरिटी यामध्ये येईल आणि साधारणपणे ECMWFने जर आपल्याला अंदाज दिला की पाऊस येईल तर आपल्याला शाश्वती असते की महाराष्ट्रामध्ये 100% पाऊस पडतोच। तर आता या पद्धतीने आपण अंदाज शेती माझी प्रयोगशाळेच्या माध्यमातून देतच असतो, परंतु या चॅनलच्या माध्यमातून जर आपल्याला जानेवारी महिन्याचा अंदाज सांगायचा झाला तर जानेवारीमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि साधारण तो पहिल्या दुसऱ्या आठवड्यात असू शकतो, नंतरही असू शकतो। परंतु आता कमी दाबांचा प्रभाव कमी होणार आहे, म्हणजे जी वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये तयार होते ती थोडी कमी प्रमाणात होईल असा अंदाज आहे, कारण ईशान्य मान्सूनचा प्रभाव आता कमी होणार आहे आणि जी वारे आहेत ती बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या अतिशय दक्षिणेला जाणार आहेत। त्यामुळे या दोन्ही समुद्रात जरी वादळ तयार झाली तर ती दक्षिण टोकाला होणार आहे आणि त्या ठिकाणावरून त्यांना पुन्हा भारताकडे येण्यासाठी खूप मोठा कालावधी किंवा खूप अनुकूल अशा प्रकारचं वातावरण लागतं, ते सध्या भारतामध्ये नाही। कारण आता थंडी म्हणजे कोरडं हवामान आहे आणि या कोरड्या हवामानामध्ये फारसं पावसाळी वातावरण तयार होणं शक्य नाही। मात्र एक एकमेव सोर्स आहे तो म्हणजे WDचा, जे उत्तर भारतामध्ये WD येतात त्यातून आपल्याला हल्ली म्हणजे गेल्या वर्षीचा अभ्यास जर आपण पाठीमागील 3 वर्षाचा जर अंदाज व्यक्त केला तर आपल्याला असं लक्षात येत आहे की हल्ली बर्फवृष्टी महाराष्ट्रामध्ये होऊ लागली आहे, म्हणजे गारपीट मोठ्या प्रमाणात होते, अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होतो। म्हणजे पावसाळ्यात जो पाऊस पडत नाही तो आपल्याला या काही महिन्यांमध्ये म्हणजे जानेवारी ते मेच्या दरम्यान आपल्याला पडताना दिसतोय। तर साधारणपणे या वातावरणावर फार लक्ष देणं आवश्यक आहे, कारण हा येणारा पाऊस हा पिकांचं नासाडी करणारा असतो, फार मोठं नुकसान करणारा असतो। त्यामुळे आपण या अंदाजावर फार भर देतो आणि नेहमीच व्हिडिओ आपला चालू असतो, त्यामुळे शेती माझी प्रयोगशाळा हा चॅनल आपण कायमस्वरूपी आपल्याकडे ठेवणं आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचा अंदाज म्हणजे जानेवारीमध्ये नक्कीच अवकाळी पावसाची शक्यता आहे। पहिल्या आठवड्यापासूनच ती शक्यता निर्माण होते आहे। आपण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा पाऊस येईल असं सांगितलं होतं, कारण बरेच मॉडेल आपल्याला तशा प्रकारचं सजेशन देत होते। मात्र नंतर या सर्वच मॉडेलचा अंदाज बदलत गेला। त्यामुळे एक गोष्ट कायमस्वरूपी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावी आणि ती ही की पाऊस किंवा पावसाळी वातावरण हे सातत्याने बदलत असतं, म्हणजे कोणताही अभ्यासक आपल्याला कायमस्वरूपी ठामपणे कुठल्याही पावसाचा अंदाज सध्याच्या वातावरणात देऊ शकत नाही। त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवा की पावसाचं वातावरण सारखं बदलणारं असतं, कधी वातावरण तयार होईल तर कधी होणार नाही अशा प्रकारचं वातावरण असतं। आणि जेव्हा आपल्याला काही मॉडेल ज्यांच्यावर आपला विश्वास आहे त्यांनी एकदा शाश्वतीने आपला अंदाज दाखवला की मग मात्र आपण त्या अंदाजावर ठाम असतो। त्यामुळे एक लक्षात ठेवा
की शेतकऱ्यांना मदत करण्याचा पवित्र हेतूने आम्ही हे काम करतो आहोत। त्यामुळे आपणास विनंती आहे की हा माझा ब्लॉग चॅनल असेल किंवा शेती माझी प्रयोगशाळा असेल, हे चॅनल तुमच्याकडे असले ज्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हवामानासंदर्भात अंदाज देत असतो। हवामानासंदर्भात आणखी सखोल अभ्यास करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे आपण 26 जानेवारी 2024ला मान्सून 2024चा अंदाज देणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा अंदाज आवर्जून बघायचा आहे की जेणेकरून मी असं बघितलंय की अग्रोवन असेल किंवा इतरही काही चॅनलच्या माध्यमातून मी आता व्हिडिओ बघतोय आणि काही रिटायर हवामान अभ्यासक त्याच्यातून आपल्याला काही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत। म्हणजे हे अनुभवी मंडळी आहे सगळी, त्यांचा आपण आदर करतो, परंतु एवढी भीती पुढच्या हवामानासंदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण करणं हे गैर आहे। त्यामुळे अगदी आपण नोव्हेंबर डिसेंबर पासूनच पुढच्या वर्षाच्या मान्सूनवर एवढ्या प्रतिक्रिया देणं, एवढे व्हिडिओ बनवणं हे घातक आहे। तर माझं असं विनंती आहे की पुढच्या वर्षीचं नियोजन शेतकरी साधारणपणे मार्च एप्रिलमध्ये सुरू करतात, तेव्हा हे अंदाज देणं आवश्यक आहे। तरी देखील आपण 26 जानेवारीलाच हा अंदाज देणार आहोत, परंतु मी तुम्हाला एक सावधगिरीचा इशारा म्हणून सांगून ठेवतो, पुढच्या वर्षी आपल्या गरजेपुरता पाऊस होणार आहे। काही ठिकाणी तो अतिवृष्टीच्या स्वरूपात देखील असणार आहे। या वर्षी जी काही पावसाची तूट होती, एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाची तूट असणार नाही। याचं एक मुख्य कारण आहे, पुढच्या वर्षी एवढा अल निनो हा तीव्र नाही आणि ला निना सक्रिय होणार आहे जून जुलैमध्ये। त्यामुळे आपल्याला ला निनाची साथ मिळणार आहे आणि अल निनोचा प्रभाव कमी होणार आहे। त्याच्यातच अयोडी सुद्धा सक्रिय राहण्याची शक्यता आहे। या सर्व बाबी अनुकूल असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा दुष्काळ किंवा पाण्याचा दुष्काळ निर्माण होण्याचं काहीही कारण नाही। त्यामुळे माझा एक अंदाज आहे की पुढच्या वर्षी 2024 मध्ये प्राथमिक अंदाज म्हणून सांगायचं झालं तर शेतीसाठी पूरक अशा प्रकारचं मान्सूनचं वातावरण राहणार आहे। कारण आपल्याला खूप पावसाची गरज नसते, अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान होतं, त्यामुळे आपल्याला अपेक्षेपेक्षाही जास्त पाऊस पुढच्या वर्षी पडेल। त्यामुळे शेतकऱ्यांनी फार भ्रम किंवा भीती बाळगण्याची गरज नाही। आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा।